हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. आणि हा MS सेट एक्झाम देण्यासाठी पात्रता काय हवी असते, म्हणजे कुठलेही विद्यार्थी MS सेट एक्झाम देऊ शकतात हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर MS सेट एक्झाम दिल्यानंतर इन केस जर तुम्ही क्वालिफाय झाले तर क्वालिफाय झाल्यानंतर कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात हे देखील आजच्याच लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे पहा, काही विद्यार्थी फॉर्म भरताना ॲज अ ॲपियर म्हणून फॉर्म भरतात. मग ॲपियर म्हणून फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात हे आपण पूर्णपणे सविस्तर आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, हे पहा, जो MS सेट एक्झाम 2025 मध्ये होणार आहे आणि जो नेट एक्झाम डिसेंबर मंथमध्ये होणार आहे, त्या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टला कव्हर करणारा पूर्णपणे कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. हा कोर्स 20 मे पासून सुरू होत आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा सर्वच म्हणजे 100% सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. आणि तो कोर्स जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वच प्रकारची प्रॅक्टिस तुमची घेतली जाईल. म्हणजे MCQची प्रॅक्टिस असेल, मॉक टेस्ट असतील, डेमो क्वेश्चन पेपर असतील, ते सर्वच तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. पेपर फर्स्टला फायनल कव्हर करणारा तो कोर्स असेल. तर गाईज, हा कोर्स आपण 20 मे पासून सुरू करतोय. त्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती कोर्स संदर्भात प्रोव्हाइड केली जाईल. तर गाईज, हे पहा, आज आपण MS सेट एक्झाम संदर्भात पात्रता काय आहे हे पाहूया. त्यानंतर एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात ते पाहूया. तर सर्वात पहिल्यांदी MS सेट एक्झाम देण्यासाठी पात्रता काय असते. तर हे पहा, सर्वात पहिल्यांदी फर्स्ट क्रायटेरिया आहे तुमची PG कंप्लीट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि PGला तुमच्या कॅटेगरीनुसार 50 ते 55% असणं गरजेचं आहे मिनिमम. ठीक आहे. आता हे सर्वांना पडतात कारण क्रेडिट बेस्ड पॉलिसी आहे आणि क्रेडिटनुसार एवढे पर्सेंटेज सर्वांना जवळपास पडतातच. ठीक आहे. म्हणजे PGमध्ये तुमची ओपन कॅटेगरी असेल तर 55% आणि अदर कॅटेगरीसाठी 50% रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. कॅटेगरीनुसार कुठल्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज असतात ते तुम्ही त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये पाहू शकता. बाकी फक्त सिंपल लक्षात ठेवा, ओपन कॅटेगरी असेल किंवा EWS कॅटेगरी असेल तर 55%. आणि बाकी ज्या कॅटेगरी आहेत, ठीक आहे, NT असेल, NTB असेल, त्या कॅटेगरीसाठी 50% रिक्वायर असतात PGला. आता इन केस तुमची PG कंप्लीट नाही आहे, तुम्ही ॲपियर आहात. ठीक आहे. तर ॲपियर असताना आणखी एक ऑर कंडिशन आहे. ठीक आहे. म्हणजे ही किंवा दुसरी कंडिशन. तर त्या ठिकाणी PGच्या लास्ट इयरला देखील तुम्ही MS सेट एक्झामचा फॉर्म भरू शकता. म्हणजे तुम्ही PG करताय, PGचं लास्ट इयर आहे, लास्ट म्हणजे सेकंड लास्ट सेमिस्टर किंवा सर्वात शेवटचं सेमिस्टर, त्यामध्ये तुम्ही MS सेट एक्झामचा फॉर्म भरू शकता ॲज अ ॲपियर म्हणून. ठीक आहे. आणि ॲपियर म्हणून फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होताल त्यानंतर ते व्हॅलिडेट केलं जातं की तुम्ही पर्सेंटेज मिळवलेत का नाही, तुम्ही एक्झामला पास झालेत का नाही. ठीक आहे. म्हणजे ॲज अ ॲपियर म्हणून तुम्ही एक्झामचा फॉर्म भरू शकता. हे झालं सेटबद्दल. आता नेटबद्दल थोडा क्रायटेरिया वेगळा आहे, तो पण एक्सप्लेन करतो. नेटला हे पहिले दोन्ही क्रायटेरिया ॲप्लिकेबल आहेत, पण आणखी एक ॲडिशनल क्रायटेरिया त्यांनी ॲड केला आहे नेट एक्झाम संदर्भात. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन. ठीक आहे. तुमचं PGच्या आधीचं जे UG आहे त्या UGला जर 4 वर्षांमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं असेल, म्हणजे 4 वर्षांची UG असेल तुमची, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल, म्हणजेच 8 सेमिस्टर, बरोबर ना. 4 वर्ष म्हणजे 8 सेमिस्टर. तर यामध्ये तुम्ही सर्वात शेवटच्या वर्षी म्हणजेच 8व्या सेमिस्टरला नेट एक्झामचा फॉर्म ॲज अ ॲपियर म्हणून भरू शकता. हा क्रायटेरिया आणखी सेट एक्झामला त्यांनी लागू केलेला नाही आहे. ठीक आहे. कारण ऑफिशियली सेट एक्झामचा असं कुठेही नोटीस आलेलं नाही आहे. फक्त UGC नेट बाबतीत हा एक ॲडिशनल क्रायटेरियाने ॲड केला आहे. बाकी सेट एक्झामला हे पहिले 2 क्रायटेरिया आहेत. ठीक आहे. कळालं नसेल व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पण डेफिनेटली कळलं. सिंपल म्हणजे PGला 55% आणि जर PG कंप्लीट नसेल तर PGच्या ॲज अ सेकंड लास्ट इयरला तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला PG कंप्लीट करावं लागते. सिंपल. आता हा झाला फर्स्ट क्रायटेरिया. एक्झाम म्हणजे एक्झाम तुम्हाला द्यायचं असेल तर काय तुमची पात्रता असायला हवी हे तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. आता जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हा एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही कुठले डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला सेंड करावं लागतात किंवा कुठले डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीकडे सबमिट करावं लागतात. तर या ठिकाणी आन्सर आहे नो. ठीक आहे. नल. म्हणजे एकही डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीला अपडेट करावं लागत नाही. म्हणजे तुम्ही ॲज अ PG कंप्लीट झाल्यानंतर फॉर्म भरा किंवा ॲज अ ॲपियर म्हणून फॉर्म भरा, तरी देखील
युनिव्हर्सिटीला कुठलेही डॉक्युमेंट म्हणजेच तुमचं सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं मार्कशीट असेल किंवा तुमचं कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट असेल, कुठलीही गोष्ट असेल ती युनिव्हर्सिटीला सबमिट करावी लागत नाही. सिंपल. फक्त फॉर्म भरताना तुमच्या जबाबदारीवर तुम्हाला सर्व पर्सेंटेज वगैरे प्रॉपर व्यवस्थित टाकावं लागतात. तुमची कास्ट वगैरे तुम्हाला प्रॉपर निवडावे लागते. ते नंतर व्हेरीफाय करत नाही. ठीक आहे, तुम्ही प्रॉपर निवडले का नाही. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की व्हेरीफाय कधी होतं. तर हे पहा, तुम्ही फॉर एक्झाम्पल सेट किंवा नेट एक्झाम क्वालिफाय झाले. क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरी निवडली होती. ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही क्वालिफाय आहेत, तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल, ठीक आहे, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे कॉलेज असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल ती काय करतात, तुमचं सर्टिफिकेट कुठल्या कास्टनुसार आहे ते पाहतात. तुम्ही कुठल्या कास्टमधून फॉर्म भरला जाता ते पाहतात आणि त्यानंतर त्याचा कट ऑफ वगैरे पाहतील आणि युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपडेट असतं आणि त्यानुसार ते व्हेरीफाय करतील की हा जो विद्यार्थी आहे हा खरंच क्वालिफाय झालेला आहे का नाही. म्हणजे हे कधी व्हेरीफाय होतं, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजवर किंवा युनिव्हर्सिटीवर जॉबला जाताल त्यावेळेस. ठीक आहे, त्यावेळेस ते व्हेरीफाय करतात. म्हणजे युनिव्हर्सिटी क्वालिफाय झाल्यानंतर लगेचच कुठेही व्हेरीफाय करत नाही तुमचं डॉक्युमेंट किंवा तुम्ही खरंच फॉर्म योग्य पद्धतीने भरला होता का नाही. सिंपल. आता ॲज अ ॲपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरला असेल तर काय. तरी पहा, जर तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरला असेल, मग ॲपियर म्हणून फॉर्म भरला आणि तुमची PG कंप्लीट होण्याआधीच तुम्ही सेट क्वालिफाय झाले असं पण होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमची 4 वर्षाची PG आहे, तुम्ही 3rd सेमिस्टरला सेट एक्झामचा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, भरला आणि तुम्ही क्वालिफाय झाले. आता तुमची PG कंप्लीट नाही पण सेट क्वालिफाय पहा. तर अशा वेळेस क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडून प्रोव्हाइड केलं जातं आणि त्या सर्टिफिकेटमध्ये XYZ ती इयर नमूद करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2024 आत्ता चालू आहे आणि तुम्ही PG कंप्लीट होण्याआधी 2024ला सेट एक्झाम क्वालिफाय झाले. ठीक आहे, ॲपियर म्हणून फॉर्म भरला होता म्हणून. मग आता तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर त्या सर्टिफिकेटवर एक इयर म्हणजे जवळपास 2026 इयर ते टाकून देतील आणि त्या 2026च्या आत तुम्हाला PG कंप्लीट करणं गरजेचं असतं. ठीक आहे, म्हणजे हे जे इयर असेल ना ते सर्टिफिकेटवर तुमच्या येईल की तुम्ही कधीपर्यंत PG कंप्लीट करायची. सिंपल. मग त्या इयरच्या आत तुम्हाला PG कंप्लीट करावं लागते. जे तुमचे पर्सेंटेज असतील किंवा PGला किती मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर आहेत त्या पर्सेंटेजमध्ये. सिंपल. म्हणजे 55% असेल ओपन कॅटेगरी किंवा अदर कॅटेगरी असेल तर 50%. मग इतक्या टक्क्यांनी तुम्ही PG उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. त्यांनी जे इयर सर्टिफिकेटवर दिलं आहे त्या इयरपर्यंत. हे कोणाला असतं, जे विद्यार्थी ॲपियर म्हणून आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्यांनी PG कंप्लीटनुसार फॉर्म भरला आहे त्यांना कुठलाही डॉक्युमेंट द्यावं लागत नाही आणि जे ॲपियर आहेत त्यांना पण कुठलाही डॉक्युमेंट द्यावं लागत नाही. त्यांना सेल्फ तिथं क्वालिफाय व्हावं लागतं. क्वालिफाय झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल 2020ला सपोज एक एक्झाम्पल सांगतो, 2020चा सेट एक्झाम तुम्ही दिला सपोज, बरं का, 2020ला काही सेट एक्झाम झालाच नव्हता पण सपोज तुम्ही दिला 2020ला आणि ॲज अ ॲपियर म्हणून दिला, तुम्ही क्वालिफाय झाले. तुमच्या PGचा एक्झाम झाला कधी 2021ला आणि तुम्ही क्वालिफाय झाले कधी 2020ला. तर 20ला क्वालिफाय झाल्यानंतर जे सर्टिफिकेट तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून भेटेल ना सेट एक्झामचं, त्या ठिकाणी नमूद असेल की 2021 किंवा 22 पर्यंत तुम्ही तुमची PG कंप्लीट करणं गरजेचं आहे. मग तुम्ही स्वतःच PG कंप्लीट करायची. कंप्लीट झाल्यानंतर PG तुमचं सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल ते पुन्हा युनिव्हर्सिटीला द्यावा लागत नाही. तुम्ही कंप्लीट करायची स्टिप्युलेटेड टाईममध्ये. कंप्लीट झाल्यानंतर इन केस तुम्ही जॉबसाठी केले 2024ला, इयर लक्षात घ्या, 2020लाच तुम्ही काय झाले सेट एक्झाम क्वालिफाय झाले. 2021ला तुम्ही PG कंप्लीट केली. क्वालिफाय आधी झाले ते PG कंप्लीट नंतर केले. तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला द्यायचं नसतं. आता तुम्ही इंटरव्ह्यूला कधी गेले 2024ला. ठीक आहे, XYZ कॉलेज होतं त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले. आता ते कॉलेज काय पाहणार माहिती आहे का, तुम्ही सेट एक्झाम कधी क्वालिफाय झाले तर ते पाहतील 2020ला हा व्यक्ती क्वालिफाय झाला आहे. मग त्यानंतर ते पाहणार की क्वालिफाय झाले ते सर्टिफिकेटवर इयर किती आहे. ठीक आहे, कारण ॲपियर म्हणून त्यांनी नमूद केलेलं असेल. मग तुमचं इयर किती आहे PG कंप्लीट करण्याचं, मग त्या ठिकाणी सर्टिफिकेटवर मेन्शन असेल पहा 2021 पर्यंत या व्यक्तीने PG कंप्लीट करणं गरजेचं आहे. मग तुमची PGचं सर्टिफिकेट ते कॉलेजवाले मागून घेतील आणि तिथं पाहतील की 2021च्या आत तुमची PG कंप्लीट झाली का. जर झाली असेल तर ते सर्टिफिकेट व्हॅलिड आहे असं ते गृहीत धरतील. आणि इन केस 2023ला तुमची PG कंप्लीट झाली, सर्टिफिकेटवर नमूद होतं 2021 पर्यंत, 2023ला कंप्लीट झाली तर ते व्हॅलिड नसेल. तुमचं सर्टिफिकेट तिथं इनव्हॅलिड असं गृहीत धरलं जाईल. सिंपल. बाकी यामध्ये अदर कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर कुठलंही डॉक्युमेंट, कुठलंही सर्टिफिकेट MH सेट डिपार्टमेंटला तुम्हाला सेंड करावं लागत नाही. ते कॉलेज लेवलला किंवा युनिव्हर्सिटी लेवलला
तुमची ज्यावेळेस अपॉइंटमेंट होणार आहे त्यावेळेस ते व्हॅलिडेट केलं जातं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे कळालं असेल. आणि थोडक्यात सांगायचं काय तर प्रामाणिकपणे फॉर्म भरा. जी कॅटेगरी असेल तीच कॅटेगरी निवडा. तुमची पर्सेंटेज प्रामाणिकपणे प्रॉपरच टाका, कारण त्याचा तुम्हाला आता जरी क्वालिफाय झालं तुम्ही चुकीची माहिती टाकून, तर नंतर सिलेक्शन होण्याच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येईल, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून सर्व गोष्टी प्रॉपर या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं असतं. तर काहीच आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. बरेच विद्यार्थी मला मागणी करत होते की सर आम्ही एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर आम्हाला कुठले डॉक्युमेंट सेंड करावे लागतील, कुठले डॉक्युमेंट आम्हाला रिक्वायरमेंट असतात. तर 0. ठीक आहे, एकही डॉक्युमेंट त्या ठिकाणी रिक्वायरमेंट नसतं. सिम्पल. आणि काही जे आहेत टीचर ते सांगतात की तुम्हाला हे डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला सेंड करावं लागतील, तर ते ओल्ड होतं पा. ठीक आहे, जुन्या काळी काय होतं युनिव्हर्सिटीला तुमचं मार्कशीट वगैरे ते सेंड करावं लागायचं, कास्ट सर्टिफिकेट त्यांना सेंड करावं लागायचं. पण आता तसं नाही आहे. आता कुठलेही डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला सेंड करावं लागत नाही. पहिल्या काळी ते सेंड करावं लागायचं. ठीक आहे, 2018 नंतर कुठलेही डॉक्युमेंट सेंड करण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे ते क्लिअर कट करायला असेल. काही डाऊट असेल तर व्हिडिओ पुन्हा बॅकला घ्या, पुन्हा पहा, डेफिनेटली डाऊट क्लिअर होतील. आणि तरी पण डाऊट क्लिअर झाला नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला मी त्याचा आन्सर 100% देईल. तर काहीच तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे पहा, या नंबरवर मेसेज करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.